महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। पेण तालुक्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्याने नागरिक पुरते हैराण झालेत। सर्वसामान्य नागरिक तसंच छोट्या मोठ्या व्यावसायिकांबरोबरच येथील गणपती कारखान्यांनाही याचा चांगलाच फटका बसलाय। तसंच महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत पेण भाजप आक्रमक झाला असून भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना भोंगळ कारभाराबाबत जाब विचारत भ्रष्ट अभियंता सिद्धार्थ खोपरागडे आणि चेतन पाचपांडे यांना त्वरित निलंबन करण्याचे निवेदन अधीक्षक अभियंता धनराज भिक्कड यांच्याकडे देण्यात आले। तसंच सुधारित वितरण क्षेत्र योजना RDSS सारख्या योजनांमध्ये भ्रष्ट कारभार करणारे अभियंते यांचे त्वरित निलंबन झाले नाही तर खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निलंबनाबाबत तक्रार करणार असल्याचे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी सांगितलं। यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, तालुकाध्यक्ष संजय डोंगर, DB पाटील, हरिओम म्हात्रे, परशुराम पाटील, मुरलीधर भोईर, अमित पाटील, विवेक म्हात्रे, गणेश पाटील, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील आदी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज पेण तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध सरपंचांनी, जिल्हा परिषद सदस्य, तालुका अध्यक्ष यांनी रायगड महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयावर आज मोर्चा काढलेला आहे। कारण बरेच दिवस बघतोय विनाकारण तालुका भरामध्ये चालू आहे। विविध प्रकारचे उद्योग क्षेत्रातील लोक भरडली जात आहेत। ग्रामीण भागातील लाईटी तर असल्यात नसल्यात जमा आहेत। त्यामुळे आज आम्ही या अधीक्षक कार्यालयाला भेट दिलेली आहे। भ्रष्टाचारामुळे ही वेळ आज पेणकरांना आलेली आहे। याने RDSS योजना असेल, NSC योजना असेल आणि अशा अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। भ्रष्टाचार म्हणजे काय? त्या योजना फक्त कागदोपत्री राबवल्या गेलेल्या आहेत, प्रत्यक्षात ते उतरल्या गेलेल्या नाही आहेत। म्हणजे राज्य शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या निवारण्यासाठी विविध योजना राबवायच्या, त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा आणि इथले उपअभियंता खोपरागडे असतील, वडखलचे पाचपांडे असतील, याच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याच्या फक्त कागदोपत्री योजना राबवून खोटी बिलं ठेकेदारांना अदा करायची याही योजना राबवल्या नाहीये। वेळेवर त्या मेंटेनन्सची कामं केलेली गेलेली नाहीयेत, लाईनी बदलल्या नाहीत, पोल बदलल्या नाहीत। हे बदलले कुठे? तर फक्त कागदोपत्री, फक्त ठेकेदार आणि यांचे हितसंबंध राबवण्यासाठी। प्रत्यक्षात ही कामच न झालेली आहेत। मग जर काही 50 स्वातंत्र्य काळानंतरच्या जर काही लाईनी, पोल वगैरे ह्या बदलल्या गेल्या नसतील, DP बदलल्या गेल्या नसतील तर ह्या समस्या उद्भवणारच ना। मग ह्याच्यावर लक्ष कोण देणार? तर ह्या आम्ही गेले 3 महिने माहिती अधिकार टाकतोय, पण हे खोपरागडे आणि हे पाचपांडे कुठल्याही माहिती अधिकारात माहिती द्यायला मागत नाहीयेत। मग त्याचं निर्मूलन कसं करावं? तर मग या अधीक्षक अभियंत्यांकडे आम्ही आलेलो आहोत, त्यांच्याकडेही माहिती अधिकार टाकलेला आहे, त्यांनीही मला उत्तर दिलेलं नाहीये। आणि ह्याच्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की हा फक्त केवळ भ्रष्टाचार आहे, किंबहुना कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे। RDSS योजना ही जिल्हाभर राबवली जाते। आम्ही पेण तालुक्याचे आहोत, पेण तालुक्याचं नेतृत्व करतो। प्रत्येक गावातले ते अनेक सरपंच उभे आहेत, ते त्यांच्या गावाचं नेतृत्व करतात। ह्या लोकांनी भ्रष्टाचार करायचे, या लोकांनी मेंटेनन्सची कामं करायची नाहीत, लाईटी बदलायच्या नाही, लाईनी बदलायच्या नाहीत, पोल बदलायचे नाहीत आणि मग त्यांच्याशिवाय कोणी खायचं तर गावच्या सरपंचांनी कशासाठी? मग या अधिकाऱ्यांना यांना लाखो रुपये पगार असताना सुद्धा जर काही कोट्यवधीचा घोटाळा करत असतील तर ह्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तात्काळ केली पाहिजे, ही मागणी होऊन आज आम्ही अधीक्षक अभियंत्यांना तिथे भेटलेलो आहोत। यांचा न्याय निवाडा होवं न होवं आम्ही 1-2 दिवसात सर्व पदाधिकारी, आमचे वरिष्ठ नेते आदरणीय खासदार धैर्यशील पाटील, आदरणीय आमदार रवीशेठ पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्फतच त्यांच्याच लेटर पॅडवर या सर्व भ्रष्टाचाराची उकल करून मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष निवेदन कसं देईल यासाठी प्रयत्न करणार आहोत। आणि यांच्या तात्काळ ज्या अधिकारी भ्रष्टाचार केलेले आहेत आणि ज्या अधिकारी या भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात यांच्यावर तात्काळ निलंबनाची आणि यांच्या पगारातून आणि त्यांच्या प्रॉपर्टीतून सक्त वसुलीची मागणी करणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.